हॅलो, मी मनीषा आणि मी नाशिकमध्ये बिलीप संस्थेअंतर्गत लहान मुलांसाठी वाचनालय सुरू केलं आहे. तर आज जागतिक पुस्तक दिन आहे, त्या निमित्ताने मी एका पुस्तकासोबत तुमच्याशी गप्पा मारणार आहे. तर हे आहे ते पुस्तक आणि या पुस्तकाचं नाव आहे पुस्तक न वाचणारी मुलगी. पुस्तकाच्या लेखिका आहेत मंजुषा पावगी आणि या पुस्तकाचं जे मराठी रूपांतर केलंय त्यांचं नाव आहे मिलिंद परांजपे आणि याच्यातले जे चित्र आहेत ते चित्र काढलेत लॅनी फ्रॅन्सन. तर याच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे. त्या मूळच्या जर मराठी आहेत पण त्या सध्या कॅनडामध्ये राहतात आणि आपण बघूयात हे पुस्तक. एक छोटी मुलगी होती, तिचं नाव होतं मीनाक्षी, पण सारे तिला मीनाच म्हणत. शब्दकोशात बघितलं तर मीनाक्षी या नावाचा अर्थ आहे माशासारखे डोळे असणारी मुलगी. तिचे डोळेही तिच्या नावाप्रमाणेच माशासारखे होते, पण तिला तिच्या नावाचा अर्थ काही माहीत नव्हता. कारण शब्दकोश कशाला, ती कुठल्याच पुस्तकाला कधी हात लावत नसे. तिला पुस्तकं अजिबात आवडत नसत. ती म्हणत असे, ही पुस्तकं सारखी मध्ये मध्ये कडमडत असतात. आणि तेही खरंच होतं, कारण तिचं सगळं घर पुस्तकांनी भरलेलं होतं. पुस्तकं फक्त टेबलावर किंवा पुस्तकांच्या कपाटात असतं असं नव्हे, तर कपड्यांची कपाटं, सोफा, गाद्या, जेवणाचं टेबल, स्वयंपाकघराचा ओटा, जिन्याच्या पायऱ्या, अगदी जागा मिळेल तिथं पुस्तकं पडलेली असतात. बघा, या मीनाला पुस्तकं अजिबात आवडत नाही. या पुस्तकातले 2 चित्र मला फार आवडतात. त्याच्यामधलं एक हे चित्र, जे म्हणजे तिचे आई वडील बघा पुस्तक वाचताना दिसताय आणि ती त्याच्याकडे तोंड फिरून बसले. मात्र दुसरं चित्र आहे तर त्याच्यात ती अगदी आनंदाने पुस्तक वाचते. बघा, या पुस्तक न वाचणाऱ्या मुलीला पुस्तक वाचण्याची आवड कशी निर्माण झाली, तिला पुस्तकांचा लळा कसा लागला, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. पुस्तक न वाचणारी मुलगी पुस्तक आहे ज्योत्स्ना प्रकाशनचं. ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा आमच्या वाचनालयामध्ये पण येऊन तुम्ही वाचू शकता.